आजचा प्रश्न आहे, घरामध्ये देव असूनही अडीअडचणींना का सामोरं जावं लागतं? खास करून असे जुन्या लोकांचा जास्त प्रश्न असतो हा, की एवढं आम्ही देवाचं करतोय, घरामध्ये देव आहेत, त्यांची पूजाअर्चा चालू आहे नियमितपणे, तरी पण अडचणी का येतात? तर सत्य जाणून घेऊयात. माझं मुख्य काम आहे तुम्हाला सत्य सांगणं. मी तुम्हाला खुश करण्यासाठी येथे बसलेलो नाही आहे. जे रिॲलिटी आहे, पडद्यामागचं जे सत्य आहे तेच मी तुम्हाला सांगणार. कारण सत्य जाणल्याशिवाय आपण योग्य दिशेने आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही. तर सत्य हे आहे, घरात देव असण्याचा आणि आपल्या अडीअडचणीचा काही संबंध नाही आहे. एक छोटीशी गोष्ट बघा, घरात देव आहेत किंवा नाही आहेत, किंवा घरात पूजा करतोय किंवा नाही करतोय, त्याच्यामुळे काहीतरी आपल्या आयुष्यात घडतंय असं जर तुम्ही मानत असाल तर विचार करून बघा, पाश्चात्य देशांच्या घरात कुठे मंदिर आहेत, कुठं देव आहेत, कुठं टाक आहेत, कुठं ते कुलदेवताला किंवा जे काय असेल ग्रामदेवता वगैरे बघतात, आहे काही? त्यांच्या घरात मंदिरच नाही आहे. अमेरिका घ्या, जर्मनी घ्या, UK घ्या, मंदिर हा प्रकारच त्यांच्या घरात नाही आहे. आणि त्यांची प्रगती मात्र आपल्याला दिसते. एकेकाळी भारत देश सुद्धा खूप वरच्या लेवलवर होता, संपूर्ण विश्वात प्रथम क्रमांकावर होता. म्हणूनच त्याला सर्व बाजूनी आक्रमणं झाली, वर्षानुवर्षे शेकडो वर्ष आपल्या देशाला लुटलं. त्यांनी इथली फक्त संपत्ती घेऊन नाही गेले, तर ते आपलं ज्ञानही घेऊन गेलेत आणि हे सत्यही घेऊन गेलेत. देव किंवा दैवी शक्ती ह्यांच्याशी कसं कनेक्ट व्हायला हवं, त्याच्या मागचं सिक्रेट काय आहे, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, हे सायन्स ते लोक घेऊन गेले आणि आपण फक्त पोथ्या घेऊन बसलो. देवाची ऊर्जा ते लोक घेऊन गेले, देवत्व ते लोक घेऊन गेले आणि आपण फक्त मूर्त्या आणि फोटो आणि टाक घरात ठेवून बसलो. आपण कर्मकांडामध्ये अडकून राहिलो आणि त्यांनी सत्य जाणून घेतलं म्हणून ते पुढे गेले. तर देव असल्यामुळे अडचण किंवा नसल्यामुळे अडचण, किंवा असल्यामुळे आपण खूप छान चालू आहे किंवा नसल्यामुळं छान चालू आहे, हे विचारच डोक्यात तुम्ही काढून टाका. मंदिर घरात असणं अजिबात कंपल्शन नाही, कारण देव कणाकणात आहे, प्रत्येक ठिकाणी देव आहे. म्हणजे तुम्ही जर म्हणलात की तुमच्या मंदिरात देव आहे, मग तुमच्या बेडरूममध्ये देव नाहीये, तुमच्या किचनमध्ये देव नाहीये? गोष्ट तर आपण सांगतो की प्रल्हादाला विचारलं हिरण्यकश्यपूने देव कुठे, तुम्हाला खांबात सुद्धा देव आणि खांबात तर नरसिंह प्रकटले. मग आपण देवाला मंदिरातच का अडकवून ठेवलंय? तर सत्य समजून घ्या. देव किंवा देवाचे फोटो आणि मूर्त्या ह्या ज्या काही गोष्टी आहेत, ते त्याचं सगुण साकार रूप आहे. ह्या दैवी शक्ती किंवा ज्याला पाश्चात्य देशांनी सायंटिस्ट लोक गॉड्स पार्टिकल, देवकण असं नाव दिलं आणि ते आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वी फाइंड आउट केलं होतं. कनाद मुनींनी त्याचा शोध लावला. इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन जे काही थिअरी आहे ही हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे होती आणि त्याचा अभ्यास करूनच हे सगळे पाश्चिमात्य देशातले सायंटिस्ट आज नावरूपाला आलेले आहेत. आणि हे सांगायला मला अजिबातही संकोच वाटत नाही, कारण ते सत्य आहे. मंदिर घरात असण्याचं कंपल्शन नाही, देव घरात असण्याचं कंपल्शन नाही, कारण त्या दैवी शक्ती आपल्या आतमध्येच आहेत, त्या बाहेर नाही आहेत. विचार करा, ज्या देवाची आपण पूजा करतो, ज्या मूर्तीची पूजा करतो, ती मूर्ती कोणी घडवली? ती मूर्ती कारागिराने घडवली, माणसाने घडवली. आणि हे जे शरीर आहे, हे शरीर कोणी घडवलंय? हे त्या दैवी शक्तीने, परमेश्वराने घडवलेलं आहे. मग कशामध्ये जास्त सामर्थ्य असेल, माणसाने घडवलेल्या गोष्टीमध्ये का देवाने घडवलेल्या गोष्टीमध्ये? ऑब्वियस आहे, जर देवाला मानत असेल तर देवाने घडवलेल्या गोष्टीमध्ये जास्त विश्वास ठेवला पाहिजे, स्वतःमध्ये, स्वतःच्या शरीरामध्ये. तर ज्याला तुम्ही मंदिरामध्ये शोधत आहात, त्या सगळ्या दैवी शक्ती शरीराच्या आतमध्येच आहेत, आपल्याच आतमध्ये आहेत, बाहेर काहीच नाहीये. नथिंग इज आउटसाइड, एव्हरीथिंग इज विदिन, इनसाइड ओनली. मग मंदिर ठेवूच नाही का? नाही, तसं काही नाही. मंदिर ठेवण्याचं कंपल्शन नाही असं मी बोललो, परंतु मंदिर जर ठेवलं, अर्थात आपल्या भारतामध्ये 99% लोकांना ऑब्व्हियसली आपली संस्कृती आहे, परंपरा आहे, संस्कार आहेत, सगुण साकार रूपाची ओढ असते, आपल्याला छान वाटतं, वी फील दॅट कनेक्टिव्हिटी, त्याच्यामुळे मंदिर आपण ठेवतो. पण ते ठेवलं तर ईशान्य झोनमध्येच ते ठेवायला हवं, जिथे ईशतत्व आहे, जिथे देवांसाठीची जागा दिलेली आहे वास्तुशास्त्राने. जर ते चुकीच्या ठिकाणी जर असेल, तिथे एनर्जी डिस्टर्ब होते, ऊर्जा असंतुलित होते, त्या असंतुलनामुळे अडचणी निर्माण होतात. मग देवघर ठेवण्याचे पण नियम आहेत आणि देवघरामध्ये देव ठेवण्याचे पण काही नियम आहेत आणि हे नियम वास्तुशास्त्राने अतिशय स्पष्टपणे सांगितलेले आहेत. जेव्हा ते नियम फॉलो केल्या जात नाहीत, ऊर्जेचं असंतुलन होतं आणि वास्तूमधील त्या असंतुलनामुळे आपल्या शरीराची ऊर्जा असंतुलित होते, अस्थिर होते आणि समस्या यायला सुरुवात होते. हे कशा पद्धतीनं
चॅनलाइज करावं किंवा देवघर कसं असावं, ते कसे ठेवावेत, देव त्यामध्ये कशा पद्धतीनं करावेत, हे सगळं आपण नंतर पुढे येणाऱ्या पॉडकास्ट किंवा सेशनच्या माध्यमातून नक्कीच जाणून घेऊ. परंतु तूर्तास हे लक्षात घ्या की मंदिरामुळे किंवा मंदिरात असलेल्या देवामुळे, असण्या किंवा नसण्यामुळे आपल्या आयुष्यात अडीअडचणी येत नाहीत, तर जे आपल्या वास्तूमध्ये ऊर्जेचं असंतुलन होतं, त्या असंतुलनामुळं आपल्या आयुष्यात अस्थिरता निर्माण होते, ज्याच्यामुळे समस्या यायला सुरुवात होते. त्यामुळे देवाला कधीच दोष देऊ नका. काम आपल्याला स्वतःवरच करायचं आहे. सगळे देव आपल्या आतमध्येच आहेत. त्यामुळे डोळे बंद करून त्या आतल्या देवाला शोधायला शिका, जे बाहेरच्या देवाची अडचण कधीच होणार नाही. धन्यवाद.